नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे ब्लॉगमध्ये. आज मला तुम्हाला काय ते सांगायचं होतं. माझ्या मनातली गोष्ट एक आहे, जी मला तुम्हाला सांगायचं होतं आज. मित्रांनो, मी आता अशा परिस्थितीमध्ये आहे ना, आता मला नाही-नाही म्हणताना मला 8 8 का 7-8 महिने घरी आहे मी बसून आहे. कुठं काम नाही, जॉब नाही. खूप जागी ट्राय केलं, पण कुठं काय मला असं काही भेटलं नाही. मग प्रयत्न चालू आहेत, पण 8 महिने झाले मी घरी आहे. हं. तर खूप असं हे वाटायलं मन असं पूर्ण जड झाल्यासारखं वाटायले. खूप असं तर त्याच्यामुळे ना अं, हे पप्पाची हालत आता त्यांचे वय व्हायले. खरं तर पप्पा माझे ऑटो चालवतात आणि आई आई असं ते एका बाळाला सांभाळते. मग ह्यांचे वय नाहीत आता. मला ते ते बघून ना खूप असं जरासं. पण मित्रांनो, मी काय करू शकतो सांगा ना तुम्ही? मित्रांनो, मी अशा परिस्थितीमध्ये फसलो ना, मला ना व्यक्त होता येत नाही. म्हणजे असं सांगता नाही गेलं यार, खरंच ना. म्हणजे मी काय करू सांगा ना? म्हणजे मी 8 महिने झालं घरी आहे. हं. आणि मी खूप जागी प्रयत्न केले जॉबसाठी. कुठं ना मी खूप ठिकाणी गेलो. SCA पाशी गेलो होतो. मग नंतर कोणत्या कंपनीमध्ये गेलो. हं. कुठं सेल्समॅनच्या ठिकाणी गेलो. हं. तर ना कुठंच सक्सेस भेटणार नाही. कुठंच नाही. आणि प्रयत्न चालू आहेत ना असे, की मला काहीच नाही मित्रांनो. आणि हे हे जे म्हणतो ना आपण, कम्फर्ट झोन असते बघा, आई बाबा सोबत असतो ना आपण, ते कम्फर्ट झोन असते ना, ते माझ्याच्यानं सुटत नाही. कधी सुटणार नाही. कारण त्यांनी जीवापाड प्रेम केलेलं आहे आणि त्यांना सोडून मी कुठे जाऊ शकत नाही. कारण मी मी आता एकटाच आहे घरी. म्हणजे आई बापाने एकटाच आहे. त्याच्यामुळं मला माझी जिम्मेदारी आहे की त्यांना सांभाळायचं. हं. म्हणून मला त्यांना बी सांभाळायचं आहे. आणि मला त्यांनी ज्या परिस्थितीमधून इकडे आलेत, त्यांनी खूप खूप कष्ट केलेत. मी खरंच खूप खूप जास्त कष्ट केले त्यांनी माझ्यासाठी. त्यांनी ना खूप जास्त काही गोष्टी सॅक्रिफाईस केल्या, कारण त्या काळात त्यांना ते भेटलं नाही. पप्पाला त्रास भेटला, आईला पण त्रास भेटला. हम्म. आई आईनं ना आता ते पूर्वीच्या काळी नसते यार तसं. पूर्वीच्या काळी नव्हतं तसं. कारण त्यांनी ना त्यांनी तिथपर्यंतच होते. म्हणजे त्यांचे घर, शाळा, बस, त्यांनी त्यांनी पुढची जिंदगी जगली नाही. त्यांची इच्छा होती की करायची. हम्म. आई पप्पाची पण होती. पप्पा पण खूप कष्ट केले. पप्पा तिघ भाऊ होते पप्पाला. मग पप्पा मध्ये होते. मग नंतर पप्पा मग आता ते एक तर मध्ये होते म्हणलं तर पप्पाला ना दोघा भावाला सांभाळायचं असेल. एक तर लहान्याला पण मोठ्याला पण. मग मोठ्याला आमच्या आजोबानं पप्पा मोठ्याला शिकवलं. म्हणजे त्यांच्या मोठ्या पोराला शिकवलं आणि पप्पाला जास्त काही शिकवलं नाही. कारण त्यांनी म्हणजे तू तू कर म्हणे यांना सांभाळ. हां. पप्पाने एका टायमाला त्याला डब्बा करून दिला होता. खूप डब्बा करून दिला. त्यांचं खूप केलं. लहान्या भावाचं केलंय, मोठ्याचं केलंय. आणि माझ्या पप्पाला असे दिवस आणून सोडले आता या कंडिशनमध्ये सोडलंय माझ्या पप्पाला. हं. आणि नंतर आईनं खूप स्ट्रगल घेतले. आईनं पण खूप स्ट्रगल घेतले. खूप जास्त. त्यांनी खूप मेहनत केलीत. माझ्यासाठी बी केलेत. पण मी मजबूर आहे मित्रांनो. म्हणजे ना 8 महिने घरी आहे मी. आणि खरंच खरंच मला स्वतःला असं एवढं गिल्ट असं फिलिंग आली ना, म्हणजे गिल्ट असं वाटायला ना, की मी काहीच करू शकत नाही यार. मी काहीच नाही करू शकत यांच्यासाठी, काहीच नाही. मी यांचे उपकार कसे फेडू आणि काय करू की यांच्यासाठी, मला काही समजणं झालं.
मी खूप जागी गेलो होतो, खूप ठिकाणी मी इंटरव्ह्यू दिला, पण कुठंच म्हणजे काहीच असं ऑप्शन नाही की मला कुठं लागल म्हणून. खूप प्रयत्न करायलो मी, इकडं तिकडं फिरणंच आहे. तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल. खूप खूप ठिकाणी गेलो होतो मी इंटरव्ह्यूसाठी, पण कुठंच असं काही आलं नाही ना. मग एवढं असं हे झालो ना मनातून, असं एकटा पडलो ना खूप असं. आता सांगायची पण इच्छा नाही कोणाला की यार जराशी मदत कर. हं? अशा त्यांचे कसे फेडू काही समजणं झालंय. आणि होईल मित्रांनो, कुठंतरी देवाने लिहिलं असेल ना, सगळ्यांना देवानं कुठं ना कुठं तरी सोडलं असेल तिच्यासाठी काहीतरी. मला वेळ लागायलाय, जड झालो यार मित्रांनो यांच्यावर खरंच. मला स्वतःला असं हे वाटायला ना, मी खूप खूप प्रयत्न चालू आहे, म्हणजे इकडं तिकडं फिरणं चालू आहे. जॉब आला तर मी कोणती संधी सोडणं झालो की मला जॉब लागेल म्हणून. त्या गोष्टी हर एक प्रयत्न चालू आहे माझे. पण आता ना, आता बस वाट बघायलो बस एका गोष्टीची. ते ते ना मला भेटल का नाही भेटल ते ते बघू पुढे. आणि काय नाही मित्रांनो, सोडा. पण एवढं वाईट वाटायलंय ना, खरंच यार मित्रांनो, मुलांची लाईफ ना एवढी अशी अवघड आहे ना, खूप खूप जास्त अवघड आहे. आणि सांगायचं म्हणलं ना की काय यार, अरे बोल रे. कोणाला सांगू यार, तुम्ही सांगा ना, कोणाला काय सांगायचं, काय सांगायचं. हं? कोण काय मदत करणार आहे का? नाही करत कोणी. तर तर मित्रांनो, तर मी मी बस मी काय बनवण्यासाठी व्हिडिओ केला, कारण मी जी चूक केली ना, तुम्ही करू नका मित्रांनो. तुम्ही तुम्ही आधीपासूनच तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं ते, तुम्ही त्याच्यावरच काम करा. मी चूक केली की मी आधी ठरवलं नाही